हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज जरा कामाची धावपळ चालू आहे. लेबर भेटत नव्हत्या, तुरी गोळा करायचे त्या शेतामध्ये. आणि गोंधळ असा आहे की आज चौधरी साहेबांनी सुट्टी काढली नाहीये. लेबरच भेटत नव्हते. आज तुरी गोळा करायचे, लेबर भेटली नाही तरी तुरी गोळा करणारे, कारण एक जण भेटली सावडीनी. लेबर ना सोप्या कामाला पळतात, अवघड कामाला नको वाटतं त्यांना. पैशासारखे पैसे द्यायचे पण अवघड कामं तरी पण नको वाटतात. तर एक जण भेटली सावडीनी, तिला म्हटलं मी येते तुझ्यात आजचे दिवस, चल बाई माझ्यात. आज काय माहित होतील की नाही तुरी गोळा करायचे सगळ्या, पण जेवढ्या होतील तेवढे होतील ना. किती दिवस झालं, 15 दिवस झालं तुरी काढलेल्या काल. आणि चौधरी साहेब रोज सुट्टी करतो म्हणतात आणि त्यांना काही सुट्टी भेटना झाली. बोलले कामातून माझ्या अडचण आहे, मला काही सुट्टी घ्यायला जमणार नाही. लेबर बघ एक दोन, पण लेबर काय भेटेना. मग म्हणलं चला सावडीनी तरी सावडीनी करून घेते. आणि गुरं घरी, मी आज शेतात, गुरांना वैरण करायला घरी यायला लागल. एक जरी अजून भेटली असती ना सावडीनी तर सावडीनी, पण एक जरी भेटली असती ना तरी म्हणजे कसं असतंय, मी घरी जरी आली गुरांना वैरण काढी करायला तर एकीला दुसरी शेतात सोबत असते ना, कोण नाही कोण. तसं कोणच नसल्यावर एकटी बाई कशी थांबणार शेतामध्ये. बघू आता काय होते काय नाही. अण्णांनी घरी वैरण केली तर बरं होईल गायांना. अण्णाचं सनकी काम असते, केलं तर केलं, नाही तर मनाचे मालक. तर इकडे दूध गरम करून ठेवलेले, मी माझंच गाणं गात बसली माझंच. दूध गरम करून ठेवलंय, चहा ठेवलाय. एकटीचे चहा प्यायला. चौधरी साहेबांनी सकाळी सकाळी बाटू आणली जाऊन काढून. आता म्हटलं चहा पिऊन घेते, चहाशिवाय माझी सुरुवात होत नाही. ये की नाश्ता करायला. काय खायचं तुला नाश्त्याला सांग? वडापाव, समोसा, कटलेस का इडली? इडली खायची वे. बर, 15 मिनिटात तयार करते. शिर्डी मला वाटतं लागून निघली असन. मी काय करते, शिर्डीला खायला टाकते आणि पटणाला तिथं येऊन बांधते आणि खायला आणून टाकते तिला बोकडापाशी. हा, तुमची निघली का लागून? आली. आमची दूध अजून चांगलं देते, करडू बी पिऊन देते. पाठ तर एवढी मोठी झाली तरी पिते अजून. बंद कर यही बंद कर. ठेव की. आधी इकडे सगळी जत्रा दाखव इकडची. सॉरी इकडे बघा खिडे. हो जित्री. तर या मंडळी चहा प्यायला. आज आमचं स्वप्नील शूट करतोय माझं. माझ्याकडे फ्रंट कॅमेरा चालू करून बॅक कॅमेरा त्याच्याकडे केलाय. चहा प्यायचा आहे तुला? चहा प्यायचा आहे? चहा प्यायचा. कोण आहे रे? कोण आहे? नाही दिसत तो, त्याच्याकडे फिरव थोडस. माझा फोन फुटला ना, मी लय मारेन. सोऱ्या कसं हंते बघू.
आज सकाळपासून जरा धावपळ चालू होती, कारण गुरांच्या धारा एकटीनेच काढायच्या होत्या, आणखीन शेण उचलायचं होतं एकटीनेच, असं सगळी कामं एकटीनेच केली होती. त्याचं कारण असं की चौधरी साहेब आमच्याकडे घालायला जरा वैरणीची टंचाई चालू आहे. मग चौधरी साहेब गेले होते बाटूक आणायला. बाटूक म्हणजे काय तर ज्वारीची कणसं, ज्या ज्वारीला कणसं नाहीत आलेली त्याची चिपाडं, तर ती छोटी छोटी चिपाडं असतात आणि त्याला कणसं आलेली नसतात, मग ती उपटूनच काढायची असतात, कारण त्याच्यामध्ये परत ज्वारीचं कणीस येईल किंवा काय अशी आशा नसते. मग ती उपटून गुरांनाच घालायची असतात तर ती तशी विरळून काढायची होती, त्याला वेळ जातो. आणि मला शेतात काम होतं, सावडीने बाई भेटलेली होती, तर त्या बाईबरोबर मी शेतात दिवसभर काम करणार, तर मी कधी काढणार आणि कधी आणून टाकणार घरी. मग म्हणून चौधरी साहेब उठले सकाळीच लवकर आणि गेले लवकरच बाटूक काढून आणायला. बाटूक काढून आणून प्लस त्यांना गिनीगोल गवत आणायचं होतं, तेही माझ्या माहेरातून म्हणजे माझ्या मम्मीच्या शेतातून. मग 2 कामं होती त्यांना, त्याच्यासाठी ते काही थांबले नाहीत धारांना आणि झाडलोटीला. मग मीच केली ती कामं आणि स्वयंपाकाची घाई झाली. नंतर स्वयंपाकाची घाई झाली म्हणून मग साधं एक बटाट्याची भाजी केली आणि त्यांना जेवणामध्ये अंड्याचं ऑमलेट बनवून द्यायचं असं ठरवलं मी. कारण आम्ही 3च जरी लोक असलो, अण्णा, मी आणि आमचे चौधरी साहेब, 3 जणी जरी घरात असलो ना, तरी चौधरी साहेबांच्या डब्यासाठी मला सुकी भाजी बनवायला लागते वेगळी, आणि आम्हाला खाण्यासाठी चुरून दिवसभर पातळ भाजी बनवायला लागते. कारण आमचं अण्णांचं झालं, माझं झालं, आम्हाला चुरून खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही आमचं. आणि चौधरी साहेबांना पातळ भाजी डब्यात द्यायची ती बरी नाही दिसत, म्हणून मग त्यांच्यासाठी सुकी करायला लागते आणि आमच्यासाठी पातळ भाजी करायला लागते. पण मी आज एकाच भाजीत 2 कामं चालवली. चौधरी साहेबांसाठी ही असं टोमॅटो बटाटा मिक्स करून साध्या पद्धतीने अगदी अगपुरता रस्सा अशी लपथपीत भाजी बनवते आणि त्यांना जेवणामध्ये देईन अंडा आमलेट बनवून. आणि आम्हाला परत हीच भाजी चालवणार आहे दिवसभर. काही एखादं चुलीत बटाटे वगैरे भाजायला टाकेल, किंवा मग दूध वगैरे तर आहेच, दूध चपाती वगैरे खायला असं. तर अशीच माझी घाई उठलेली. आणि शेतकरी म्हटलं की रोज नवीन एक टास्क असतो, रोज शेतातली नवी कामं. जॉबवाल्यांसारखं असं नाही की रोज उठायचं तेच काम करायचं, रोज उठायचं तेच काम करायचं. तर इकडे वेगळं असतं. आज शेतामध्ये नवीन काम, उद्या शेतामध्ये नवीन काम, परवा दिवशी शेतामध्ये नवीन काम, असे रोज नवीन कामं असतात. नवीन कामं म्हणजे काय तर कधी मोडणी चालू असते, कधी कापणी चालू असते, कधी गोळा करायचं चालू असतं, कधी खुरपणी चालू असते, कधी भरणी चालू असतात. अशी वेगवेगळी कामं असतात आणि मजा येते अशी रोज वेगळी कामं करायला. म्हणजे त्यात आळस येत नाही कामांचा, की रोज उठून आपल्याला शेतात जायला लागते असा आळस राहत नाही त्याच्यामध्ये, कारण रोज एक नवीन टास्क असतो. आणि नोकरी करताना खरंच कंटाळा येतो. मी स्वतः करून पाहिलेली. रोज उठायचं, टिफिन बनवायचा, डबा भरून घेऊन जायचं कामाला आणि दिवसभर काम करायचं. वेळ झाला की लंच टाईम झाला की आपला टिफिन खायचा, संध्याकाळी माघारी यायचं. आणि असं नाही की मी जॉब केलाय तर असा काय म्हणतात ते ठराविक पद्धतीने जॉब केलेला आहे, ठरलेलं पेमेंट घेऊन. तर मी माझ्या स्वतःच्या अंगावर जेवढं होईल तसं त्या हिशोबाने मी माझं काम केलेलं आहे, कारण मी टेलर होते. मी जॉबही करून पाहिलेलं आहे. तर हे जीवन जरा समाधानी आहे त्या मानाने. काय कामावर जाणार नाही आजचं म्हणतो निघणे जगात कामावर यायचं ना, घरची बघायचं म्हणजे गोळा काय राहिलं करून टाकायच्या. जरूर काढायचं.
केला नाही नाही मला. काय गं? चला तर मंडळी, 11:15 वाजलेले. गुरांना वैरण केली, सावलीला नेऊन बांधलेत. कशी कशी सावळीनी एक भेटली एक जण, तिला म्हटलं तू चल पुढे, मी आले. तिच्याकडे माझा डबा दिलाय आणि मी मग, कारण मला एक आमची बकुळा, ती समोरची गाय जी आहे ना गावरान, ती आणि चिंकी घेऊन जायचं. मी म्हटलं माझा डबा घेऊन जातो, मी पाण्याचा हंडा घेऊन येते. कारण विहिरीचा आज दिवस पाळीची लाईट चालू आहे ना, तर विहिरीचं पाणी घेईल, रिकामा हंडा घेऊन जाते जाताना. आणि चिंकीला घेऊन जायचे. आणि काम अर्धवट झालेत, अर्धवट तशीच ठेवलेत. खूप धावपळ झाली आज. एकटीने धारा काढल्या, एकटीने झाडलोट केली. सकाळी चौधरी साहेबांची पण खूप मेहनत असते. ती बघा तिथं तेवढं गिनी गोलगवत, बाटूक ज्वारीतलं सकाळी काढून आणलं त्यांनी जाऊन. कारण वाडेवाला आला नाही, वाडच भेटलं नाही आम्हाला. 2-3 दिवस झालं वाडं भेटलं नाही. मग आहे ती वाडीला वाडं घालत होते. मग मी म्हणलं होतं जनावरं सगळी शेतात घेऊन जावं, पण शेतात घेऊन जायला जमणार नाही. जनावरं एवढी जनावरं एकटीने कधी न्यायची? दुपार होते एवढ्या जनावरांना. इथंच बांधून सोडून, इथली वाडगीतली सोडून झाडाखाली बांधायलाच दुपार होते. मग शेतात कधी घेऊन जायचं? म्हणून मग ते बोलले जनावरं घरीच ठेव, रानात घेऊन जाऊ नको, मी तुला घरी आणून देतो, पण दुपारी यायला लागेल. आणि आज लाईट नाही, तर मी इकडं चार्जिंगला लावायला फोन पिन हातात घेऊन बसली. मोबाईल चार्जिंगला घरातच लावून जाणार आहे. आणि दुपारी यायला लागणार आहे वैरण करण्यासाठी. अण्णा झाली गायब, कुठे गेले असतील आता बाहेर. मग मला दुपारी येऊन वैरण करून जायला लागेल. तर आता भेटूया थेट दुपारीच आपण. तर मंडळी आलेली आहे दुपारची घरी. 2 वाजता आली, म्हणजे 2:13-12 असे काहीतरी टायमिंग झाला होता. 2 वाजता शेतातून निघाली होती. पूर्ण 12-13 मिनिटं गेली माझी. आल्यानंतर गायांना पाणी पाजलं आणि वैरण केली, पाणी भरून घेतलं. आणि बघा माझा अवतार कसा झालाय. ती तुरी गोळा करता राही ना, कानातलं गेलं पडून, टिकली पण गेली पडून. तर आता काय करते, 2:38 झालेलेत आता. आणि थोडंसं जेवते मी जेवण रानात नेलं होतं, शेतामध्येच डबा आहे माझा. पण आहे आता घरी आलीच आहे. तेवढी वैरण खाल्ल्याच्या नंतर आहे ना, परत एकदा गायांना थोडी वैरण टाकायला लागणार आहे. कारण तेवढ्या वैरणीवर काय होणार नाही. आणि मला आता यायला सरळ 5:30 वाजतील. लाईट पण गेलेली आहे. तर आता काय करते, थोडंसं जेवते. जेवेपर्यंत त्यांचं पुढचं थोडं संपून जाते. जाताना अजून थोडं टाकते त्यांना जेवायला. आणि आता मोबाईल घेऊन जाते, कारण आता लाईट गेली. आता लाईट येईल की नाही काय माहिती नाही. आणि लागेल, शेतात पण मोबाईल लागतोच आहे ना. किती वाजलेत किती नाही टायमिंगच कळत नव्हतं. लांब कुठेतरी विचारायचो आम्ही कोणाला तरी आवाज देऊन की किती वाजले तुमच्या फोनमध्ये बघून आम्हाला सांगा. आणि ती पण जी होती ना सावडीने आलेली माझ्याबरोबर, ती तिच्या शेतात गेली जेवायला. कारण तिच्या शेतामध्ये पण काम चालू आहे तिचं, कांदा काढायचं. पण माझी खूपच अडचण होती म्हणून माझ्याबरोबर आज आली होती ती. तर आता थोडंसं खाते आणि लगेच जाते वैरण करून गायांना. मस्तपैकी जेवण झालं, भुकाच्या तडाक्यात भरपूर जेवली. माझ्याबरोबर शेरूचं पण खाऊन झालं. शेरूला आज शेतात नव्हता आला, शेरू घरीच बसला होता. आणि बघा गायांनी पण तोपर्यंत संपवलं टाकलेलं. पण आता 3ला फक्त 4 मिनिटं कमी आहेत. आणि 4 मिनिटात मला आता रानात पोहोचायचे. असं काही नाही की ती काय मजूर लावलेलं नाही, काय नाही. सावडीने 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतच असतं. आता ती गायांना वैरण टाकते आणि कलटी मारते शेतात. तेवढी शिल्लक आहे ती वैरण टाकायची. काय होतं, एकदम टाकलं ना की पायाखाली घेतात. मग शेणात भरलेली वैरण आहे ना, मग ती तशीच पडून राहते, खात नाहीत व्यवस्थित. म्हणून थोडी आधी टाकली होती. आता ती पण संपवली त्यांनी. ती शिल्लक आहे ती तेवढी टाकून, म्हणजे 5 वाजेपर्यंत बिनगोर होऊन जाईल त्यांचं.
चला आता चालले शेतात परत. टिकली लावून घेतली कानातला तर काही भेटणार नाही, कुठं पडला असेल शेतामध्ये. कोंबड्यांना खायला टाकलं थोडं, नाहीतर वट्यावर येऊन बघा कशी घाण करतायत मग, म्हणून खायला टाकलं त्यांना. शेरू शेठ झोपले तिकडं, जाते आता. 3:09 झाले. फेक बघ भांडी चांगली, लांबनच फेकून द्यायची. या ज्वारीच्या पलीकडच्या शेतात तुरीत. अय शुभांगी, अय शुभांगी, हांडा भरती का? मोटर चालू करू का? परत मोटर चालू करायला खाली यायला नको इकडं. 3:24 झाले. केली बघ. नाही पुन्हा 5 दे हांड्यातलंच. गायला आवाज जातोय माझा, गाय वरडती. एवढ्या झाल्या बघा गोळा करायच्या तुरी आज. भरपूर मोठा ढीग लावलाय, किती होतील काय माहित नाही बाबा. अजून इकडून वर राहिल्यात थोड्या. हा निम्म्या रानातल्या झाल्या, निम्म्या रानातल्या राहिल्यात अजून गोळा करायच्या. आता चिंगीला घेते आणि घरी जाते. सावडीवाली बाई चालली घरी, उद्या नाही येणार आहे ती. चिंकीचा किती किती धरपडा उठलाय, तिला वाटते मला सोडून घरी जाते का काय. दुपारी गेलेली ना मी तिला सोडून घरी. सगळे रानात गवतच आहे, चालता येत नाही. असलेत ना तुरी बाहेर काढलेत आम्ही. बकुळाला घ्यायचे अजून घरी, चिंगीला सोडायचे. चल चिंका, चल बाबू. काय झालं बको? घरी जायचंय वे? जायचं की, जायचं घरी. बकुळ्याला तहान लागली. दुपारी पाणी पाजत होती, मोटर चालू केलेली, पिली नाही ती पाणी. सूर्य बघा कुठे गेला, मावळायला गेलाय. चल बको. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अवतार खूप खराब झालाय. दुपारी टिकली लावून आली होती तरी पण अवतार असला झालाय माझा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.